चाललंय या घरात? कोणी लक्ष देणार आहे का माझ्या नातीकडे? अरे बघा ना तिच्याकडे, तुमची नात आहे, तुझी मुलगी आहे. अरे एकदा नाही, तीनदा प्रयत्न केलाय या मुलीने आत्महत्या करण्याचा. काही तुम्हाला काही हृदयच नाहीयेत का? कोणालाही तिच्याबद्दल काही वाटतच नाहीये का? काय म्हणायचं हे? पहिली तिला हे ऋषी आणि कमळीचं लग्न मान्य नाहीये. का मान्य नाहीये? उलट तिला स्वतःच्या बहिणीसाठी आनंद व्हायला पाहिजे. वाह वहिनी वाह. नाही म्हणजे जसं काही तुला काही माहीतच नाहीये. अगं तिच्या कॉलेजमधल्या सगळ्या मैत्रिणी आणि आपण घरातली सगळी, आपल्या सगळ्यांना माहितीये की तिला ऋषी खूप आवडतो. तिचं ऋषीवर प्रेम आहे. कामिनी त्याला प्रेम नाही, वेडेपणा म्हणतात. आणि माझ्या एका नातीच्या मूर्खपणाची शिक्षा मी माझ्या दुसऱ्या नातीला देणार नाही. बरोबर, अगदी बरोबर बोललात. शिक्षा द्यायची ना, मग कमळीला कशाला द्याल? माझी मुलगी आहे ना शिक्षा भोगायला, सतत शिक्षाच भोगते ती. तुम्हाला माहितीये राजनने थोडी जन्म दिलाय, हो की नाही राजन? तिला मी बाजाराच्या डिस्काउंट सेल मधून घेऊन आली आहे, म्हणून माझ्या मुलीला त्रास देत आहे. का वागता माझ्या मुलीशी असं? ती राजनचीच मुलगी आहे. तिला तुम्हाला तिची इतकी तरी काळजी आहे का? हा आहे. रागिणी, तोंडाला येईल ते बरळू नकोस. असं काहीही नाहीये. असंच आहे. तुम्हाला सतत तुमच्या मोठ्या नातीची काळजी असते, माझ्या अनिकाची नाही. रागिणी प्लीज, या अशा भाषेत आणि मोठ्या आवाजात आईशी बोलू नकोस. का का गप्पा करतोस? मला बोलायचंय, माझ्या मुलीसाठी मला बोलायचंय. तुम्हा सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारे माहितीये की माझ्या मुलीचं ऋषीवर प्रेम आहे. तरीही तुम्ही जाऊन कमळीचं लग्न ऋषीशी ठरवलं. काहीच नाही वाटलं का तुम्हाला माझ्या मुलीबद्दल? दुसरी गोष्ट, व्हील बदलली का? सगळी प्रॉपर्टी, सगळी सत्ता, सगळा पैसा तुम्हाला हिच्या घशात ओतायचा आहे. हिला काही झालं तर सगळी प्रॉपर्टी ट्रस्टला, माझ्या अनिकाची प्रॉपर्टी ट्रस्टला. माझ्या मुलीला काही झालं तर असंच करणार आहात का? सगळी प्रॉपर्टी तुम्ही ट्रस्टला देणार आहात का? काय हिच्या घशात ओतणार आहात? निर्लज्ज. काय आजींनी असं लिहून ठेवलंय? मला कोणी काय करू नये म्हणून आजी माझी किती काळजी करतात. आणि मी ठीक आहे वहिनी, ठीक आहे. मी माझ्या अनिकाला सगळं समजावून सांगते आणि तिची समजूत पण काढते. आणि तू म्हणतेस तसं ऋषी आणि कमळी यांचा साखरपुडा होऊ दे. राणी आजी तू अनिका, नाही बाळ, दोन मोठी माणसं बोलत असताना लहानांनी मध्ये बोलू नये. हा, तर वहिनी तू म्हणतेस तसं ऋषी आणि कमळी यांचा साखरपुडा होऊ देत, मान्य आहे. आनंद होईल आम्हाला. पण माझी एक अट आहे. अट? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना कामिनी? हा साखरपुडा होण्यासाठी तुझी कुठली अट मान्य करायचा प्रश्नच येत नाही. बरं ठीक आहे, अट नको म्हणूया. आपण असं म्हणूया, तुझं दुसऱ्या नातीवर पण खूप प्रेम आहे ना, ते दाखवण्याची तुला एक संधी आहे असं म्हणूया आपण. वहिनी, मला नेहमीच असं वाटत आलंय आणि आजही मला तेच वाटतंय की ही कमळी आहे ती तुझी मोठी नात नाही. आणि खरंच जर का ती तुझी नात असेल तर होऊ दे ना साखरपुडा, होऊ दे, आम्हाला काहीच अडचण नाहीये. वहिनी, नयनताराने तुला शब्द दिला होता की तिच्या मुलाचं तुझ्या मोठ्या नातीशी लग्न होईल म्हणून. पण आम्हाला अजूनही प्रश्न आहे की ही कमळी म्हणजे खरंच तुझी मोठी नात आहे का?
हा तुझ्या लेखी असेल म्हणजे तुला निश्चितच असं वाटतंय की हीच आपली मोठी नात आहे म्हणून. पण ते अजून प्रूव्ह कुठे झालंय? नाही, आम्हाला काहीतरी ठोस पुरावा मिळायला पाहिजे ना. मी असा एखादा ठोस पुरावा हवा की बाबा हो कमळी तुझीच नात आहे. आम्ही मान्य करू ना, आम्हाला काय हरकत आहे. आम्हालाही आनंद वाटेल तिचं ऋषीबरोबर लग्न झालं तर. वहिनी बोल. आत्या, ज्या दिवशी कमळी या घरात आली होती त्याच दिवशी सगळे प्रूफ्स दिले होते ना. मग आणखी काय प्रूफ हवाय तुला? डॅड, त्या प्रूफवर आमचं बिलीव्ह नसेल तर? आणि का मला बी आजींना सगळं खरं खरं सांगून टाकायचंय. टेन्शन ह्याचंच आहे का ते ऐकून त्यासने परत झटका बिटका आला तर काय करायचं आपण?